टॉम ही प्लेअर ऑफ द मॅच ची ट्रॉफी आणि हे वाउचर तुम्हाला देऊ इच्छितात तर तुम्ही या प्लीज. इकडे इकडे सागर, आपण इकडून आहे. सागर तेली इकडून आहे, इकडून चालेल. सागरने जी बॉलिंग केली आहे सागर, मागच्या मॅच मध्ये तुम्ही चांगली बॉलिंग केली म्हणून तुम्हाला टॉम यांचं दिल दरी आहे, त्यामुळे सागरला दे. आणि खास पुण्यावरून आले, एक चांगली ऍक्शन आहे. टीम लॅव्हेंडर वायकिंग्सने टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. आणि लॅव्हेंडर्स वायकिंग्स जशी मॅच चालू झाली तसं व्ह्यूअर्स पण वाढलेत. स्ट्राइक एंडला बॅटर अथर्व, सीझर सीझर दोन्ही टीमचा एक एक प्लेअर पाठवा ना प्लीज. सीझर किंग, लॅव्हेंडरची एक टीम व्यासपीठावरतीच आहे. बॉलर अल्फिन, स्ट्राइक एंडला बॅटर राज पाटणकर. कुछ तो कर पाटणकर. पाटणकरला थांबवलंय. परफेक्ट बॉल. पहिला बॉल डॉट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डॉट ना. आता वाईड. डॉट सिंगल डॉट वाईड. 2 बॉल का? 3 बॉल 2 झाले ना. वाईड. इकडे पण धीम्या गतीचा बॉल आणि सिंगल रन. लॅव्हेंडर वायकिंग्स आणि त्यांच्या विरुद्ध सीझर किंग. इकडे पण बॅटची एज घेतली गेली. अथर्वचा फटका थोडा फसला स्ट्राइक एंडला तिकडे. आणि तिकडे बॅटर आउट. मनोज सोनटक्के यांच्याकडून प्राइज आहे. जर लॅव्हेंडर वायकिंग्सने पहिल्या इनिंग मध्ये 50 रन केले तर 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. सोहम, बॉलिंगला सुशील. इकडे मात्र बॅटची एज घेतली गेली आहे. सीझर किंगचा मात्र स्ट्राइक एंडला राजला पण बॉल फिरवला. अगदी चांगला लेग ब्रेक. सँडी आणि इकडे हिट विकेट. सँडीनी स्वतःचीच उडवली दांडी आणि हिट विकेट मध्ये बॅटर आउट.
थोडं मॅच इकडे आता मच्छिंद्र चव्हाण यांचं पण स्वागत आहे आज या टुर्नामेंटसाठी भारतीय जनता पार्टीसाठी आणि आणि या परिसरातील दमदार आमदार रवींद्र चव्हाण साहेबांच्या सोबतीला खूप चांगलं कार्य करतायत. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिले गेले. त्यानंतर आता सध्याच्या घडीला कॅबिनेट मंत्री देखील एक मोठी जबाबदारी आज रवींद्र चव्हाण साहेबांच्या यांच्यावर दिली आहे आणि या डोंबिवलीच्या विकासामध्ये चव्हाण साहेबांचा पण तेवढाच मोलाचा वाटा आहे. मच्छिंद्रजी आपलं पण स्वागत आहे आज. आज मच्छिंद्र चव्हाण यांचं पण स्वागत आहे आज या टुर्नामेंटसाठी आवर्जून उपस्थित राहिले आणि दहीहंडीचे बॅनर बघितले. रवींद्र चव्हाण साहेबांची जोरदार तयारी चालू आहे. डोंबिवलीकरांनी पण खूप चांगले सण जपले. दिवाळी पहाट वगैरे पण इकडे खूप चांगलं सेलिब्रेट केली जाते. सांस्कृतिक आहे, गणपती, दहीहंडी, नवरात्र म्हणजे गणेश उत्सव बघायचा महाराष्ट्रात तर कोकणात आणि मुंबईत उंच उंच गणेरायाच्या मूर्ती बनवण्यामध्ये मुंबईकर अगदी इच्छुक असतात. आज पण संडे, आज बहुतेक गणपतीचं आगमन मुंबईत आहेत. नो बॉल, बॉलर अतुल आणि एक चांगली क्रीडा स्पर्धा आज रेजन्सी अनंतमध्ये लिंब अँड ब्रिज टर्फच्या माध्यमातून आणि इकडे चॅम्पियन ऑन टर्फ 2 दिवस ही टुर्नामेंट ऑर्गनाइज केली. 24 टीम्स मधून 55 मॅचेस. कोण चॅम्पियन होईल? या बॉलवर पण हाफ ट्रॅकर बॉल आणि रुद्राने खेळला बट तिकडे फटका थोडा फसला. 2 दिवस पण पावसाने अगदी जोरदार हजेरी लावली आहे. बॉलर अतुल, या बॉलवर नो बॉल आणि तिकडे पुन्हा एकदा चुकी होती. चुकीला माफी नाहीये. 9+1 14 रन. या बॉलवर देखील स्टँड अँड डिलिव्हर रुद्र. क्या बात आहे, रुद्राने अगदी दाखवलं आपलं रुद्र रूप. अंडर 16 पण चांगलं क्रिकेट खेळलेत आणि हे बाळकडू आहे आता तो आपल्या तयार होतोय आणि तिकडे (21) इकडे पण समोर खेळले गेलेत आणि रन्स तिकडे मात्र 22. 3 विकेट गेलेत आणि 22 रन. थोडा फटका फसला आणि 3 ओव्हर संपल्या स्कोर झालाय 23. 3 विकेट. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि जितू पेडणेकर बॉलिंग साठी चांगलं क्रिकेट खेळले. त्यांनी शेवटची ओव्हर जितूकडे असणार आहे. जबाबदारी दिली. त्याला माहिती आहे की स्कोर गेला एक 35-40च्या घरामध्ये तरी मॅच फाईट होऊ शकते. या बॉलवर पण समोर एक चांगला फटका. रुद्र कडक आणि रुद्रासाठी मनोज सोनटक्के कडून 500 रुपये. लवली. या बॉलवर देखील परफेक्ट यॉर्कर आणि जितूने पण कमबॅक केलं पण जितूने पण त्याला अप्रिशिएट केलं की चांगला 6 मारला. या बॉलवर पण
इकडे पण 31. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा कमबॅक केलं गेलं आणि जितूने मात्र थांबवलं. बट ऋतूने एक 6 चांगला खेळले गेले. बट त्यानंतर सिंगल कॅल्क्युलेशन पाहिजे. तुम्ही प्रत्येक बॉल 6 नाही मारू शकत भाऊ. आणि 32. क्या बात आहे रुद्र. आणि 32चं टार्गेट मॅच जिंकण्याकरिता टीम 32 करायचे. रुद्रच्या पप्पांना जातील डायरेक्ट जीपे केलं. एवढं इथे बसलेल्यांकडे 500 कॅश नसतील. बोलवा ना इकडे. नको मॅच होऊ द्या. नाही तर 2 कॅच सोडायचा. चला मॅच चालू करायची लवकर. चला मॅच चालू करायचे. नेक्स्ट मॅचचा पण आपण टॉस करणार आहोत. 32 स्ट्राइक एंडला बॅटर जितू. बॉलर आकाश आणि पहिलाच बॉल थांबवलं. सीझर किंग्सला पण मात्र रन्स करायचे. 32. बॉलर अक्षद. यानंतर टीम ब्ल्यूबेल स्ट्रायकर्स आणि एस्पेन वॉरियर्स आपण टॉस साठी या. एस्पेन वॉरियर्स कॅप्टन. या बॉलवर एक चांगला फटका. रोहितच्या बॅट मधून एक चांगला हिट. इट्स अ 6. या बॉलवर देखील पुन्हा एकदा एक दुसरा 6 आणि रोहितने प्रॉपर टायमिंग केलं. अक्षदने कुठेतरी वेग दिला बट वेगेला एक चांगलं टचअप दिलं. रोहितने प्रॉपर टायमिंग केलं. या बॉलवर ग्राउंड स्ट्रोक खेळले गेलेत आणि तिकडे 4 रन. सँडी 1 to go. 17 रन झाले. त्यांनी मॅच कुठेतरी पुन्हा एकदा सीझर किंगने स्वतःकडे खेचली आहे. 18 बॉल मध्ये 15 रनची गरज आहे. एस्पेन वॉरियर्स गणेश आपण टॉस साठी या. गणेश शिंदे. एस्पेन वॉरियर्स आपण टॉस साठी या लवकर. एस्पेन वॉरियर्स गणेश टॉस साठी या. आणि तिकडे एफर्ट्स दिले बट
एस्पेन वॉरियर्स लवकर आपण टॉस साठी त्यांच्या विरुद्ध ब्ल्यू बेल. गेला रे. गुड बॉल रे. गुड. या बॉलवर देखील आपण पाहत एक चांगला लेग ब्रेक आणि तिकडे रुद्राने पण चांगला बॉल टाकलाय. रुद्राला स्टँडिंग ओवेशन द्यावं लागतंय. कॅच कॅच कॅच. अरे काय करतात. आणि इकडे मोय मोय यांना एंट्री बी वाढव. पाकिस्तान टीमची आठवण आली. हो तेच कधीच बोलतोय. शॉट. आणि काय कॅच पकडली आहे सँडी आणि रुद्राने विकेट घेतली आहे. गुड कॅच रुद्र. आणि चांगली कॅच पकडली तिकडे सँडीने. गुड कॅच सँडी. रुद्राने चांगली बॉलिंग केली त्यामुळे बॉट चांगला स्ट्रोक खेळले गेले होते. बट एक इम्पॉर्टंट विकेट म्हणजे जितूची विकेट मिळवणं इकडे पडदड चालू होते आणि विकेट मिळवली रुद्राने. या बॉलवर एक चांगला 6. ब्ल्यू बेलने टॉस जिंकलाय. बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. यानंतरची मॅच आहे आणि आता 12 बॉल मध्ये 7 करायचे. 12 बॉल 7. या बॉलवर पण फ्लाइंग कॅच आणि अक्षदने चांगली कॅच पकडली. गुड कॅच. क्वार्टरला गेले असते. कन्फर्म होतं. एल्पिन बाहेर काढली असती. परफेक्ट कॅच पकडली. लेव्हेंडर वायकिंगला कुठेतरी 25. आणि बॉलर हितेन शहा. मॅच अजूनही संपलेली नाहीये. 10 बॉल मध्ये 7 करायच्यात. मॅच रंगू शकते जर विकेट काढले तर. आणि तिकडे सँडीने थोडं जम्प केलं बट हार्ड लक. 6 रनची गरज आहे. 9 बॉल 6. आणि अवघ्या 5 रनची गरज आहे 8 बॉल मध्ये. हे 2 बॉल इम्पॉर्टंट आहेत. आणि विनिंग स्ट्रोक चांगला फटका खेळले गेले बॅटर सुशील. इट्स अ 6. मॅच जिंकले टीम सीझर किंग. वेल प्लेड. हार्ड लक टीम लेव्हेंडर वायकिंग्स. आणि एक विशेष सन्मान केला जाईल आज आपल्या क्रीडा स्पर्धेसाठी. मच्छिंद्र चव्हाण साहेबांचा एक विशेष सन्मान. आमचे शेलार आणि आमचे गायकर त्यानंतर पाटील साहेब सर्वांनी मिळून एक सन्मान करायचा आहे. आज आवर्जून या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित राहिले गेले आणि भारतीय जनता पार्टीसाठी खूप चांगलं कार्य करतायत. रवींद्र चव्हाण साहेबांच्या